सखी सावली काव्यांजली। काव्या, अगं कधी येणार आहे टेम्पो? सामान कधी येणार आहे? मलाही काहीच कळत नाही आहे। त्यांचे 4 वेळा फोन येऊन गेले मला। आमची ऑर्डर तयार आहे ना, वेळेवर पोहोचेल ना असं विचारत होते मला। पण मग तू काय सांगितलं? काय सांगणार बाबा, स्वयंपाक तयार होतोय असं खोटं सांगितलं। मी तरी काय करू? ओ मीनाक्षी ताई, निघतो आम्ही। अहो असं काय करताय? थांबा ना, तर येतच असेल टेम्पो। आम्हाला आमचे पैसे द्या, आम्हाला जाऊ द्या। अहो हे तो बसून तरी काय करणार? ताई ताई प्लीज जाऊ नका ना। हे बघा, मान्य आम्हाला थोडा उशीर झालाय, पण टेम्पो कधी पण येईल, इतक्यात येईलच तो। हा, तुमचे सगळे पैसे देऊ आम्ही, अजिबात नुकसान करणार नाही। पण प्लीज प्लीज तुम्ही जाऊ नका। थांबा ना, जाऊ नका। हो येतच असेल। काव्या, अगं खूप मोठी ऑर्डर आहे आणि तूही शब्द दिलाय। हे बघ, हे सगळे महाप्रसादाचे पदार्थ जर तिथे वेळेत पोचले नाही तर त्यांची तुझी दोघांचीही नाराजगी होईल। मला असं वाटतंय आपण हा सगळा प्रकार त्यांना ताबडतोब सांगायला हवा। हे बघ, आणखी उशीर करून उपयोग नाही, कारण नाहीतर त्यांना आपण फसवल्यासारखं आणि मग आपणही अडचणीत येऊ असं मला वाटतंय। तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बाबा। आपण कळवूयात त्यांना। काव्या, हार मानू नकोस ग तू। आई, मी हार मानत नाहीये, पण जी परिस्थिती आहे ती तर मान्य करायलाच हवी ना आपण। आणि बाबा म्हणतायत तसं आपण त्यांना आणखी फसवू शकणार नाही। मी कळवते त्यांना। अय्या हो, असं काय करताय? जे संकट आलं त्याबद्दल त्यांना कळवायला हवं ना आपण। संकट टळलंय काव्या। अक्काई, काय झालं होतं? एवढा उशीर का झाला यायला? अगं वहिनी आधी आज जे सामान आहे ते उतरवून घ्या ना। बाकी जे काही घडलंय ते सगळं काही सांगतो मी तुम्हाला। अरे तुमचा चेहराच सांगतोय की तुम्ही काहीतरी चमत्कार घडवून हा टेम्पो घेऊन आलात। हे हाँ सर, काही नाही, तुमची ऑर्डर वेळेत पोहोचेल हे सांगायलाच फोन केला होता। थँक्यू सर। गणपती बाप्पा मोरया।
काव्या झालं ना ग सगळं? नीट बघितलंस ना? हो आई, सगळं बघितलंय, पुन्हा पुन्हा बघितलं, काहीच राहिलं नाहीये. मग चला चला पटपट पटपट निघूया. हो. चला, नाव दी ऑर्डर इज सेट टू गो. प्रीतम, अंजली, आज ही ऑर्डर मी फक्त तुम्हा दोघांमुळेच पूर्ण करू शकले. नाहीतर काय झालं असतं याचा विचारही करू शकत नाही. थँक्यू सो मच. काही अगं थँक्यू काय म्हणतेस तू बाई? तुझ्यासाठी इतकंही नाही करणार का? पण हा टेम्पो कोणी अडवून ठेवला होता हे आपल्याला कळायलाच हवं. नाही, बरोबर आहे, आणि ते शोधून काढूच आपण. पण आता हा प्रसाद महाप्रसादाच्या ठिकाणी पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे. सो आधी ते करू. आणि हो, मी हे सामान स्वतः घेऊन जातो. अरे नाही, पण मला अजिबात कोणावरही विश्वास नाही भाई. नाहीतर परत कोणीतरी मूर्ख काहीतरी गोंधळ घालायचा आणि सगळी तुमची मेहनत वाट. एनिवे चला, मी पळतो. भेटू, बाय. एकलंच कुठं चाललाय बिगी बिगी? मला बी घेऊन चला की तुमच्या संग. यो टेम्पो शोधायला मी बी मदत केली हाय ना. तयार का कारभार नाही? अगं तुझ्या बगैर काय होत का माझ्या आयुष्यात? चल बस, जाऊ की सांगते. चला की मग. काव्या, अगं तुलाही वाढून घे ना, आपण एकत्रच जेवूया. नाही आई, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवते. खरं तर माझं लक्षच नाहीये. म्हणजे मला ना सारखं असं वाटतंय की मी महाप्रसादाच्या इथे जायला हवं होतं. तसं तर प्रीतम आणि अंजली स्वतः घेऊन गेलेत सगळे पदार्थ, पण तिथं त्यांना ते पदार्थ आवडलेत की नाही, काही कमी तर पडलं नाही ना, हे सगळं मी स्वतः विचारायला हवं होतं जाऊन. काव्या, हे बघ, सगळं छानच झालं आणि आपण आपल्या परीने व्यवस्थित केलंय ना सगळं. मग काळजी नको करू, सगळं नीट होईल. हा, आणि तू केलेलं जेवण कोणाला आवडणार नाही असं काय होणंच शक्य नाही. तरी पण बाबा, अगदी योग्य आणि समर्पक बोललात तुम्ही. नमस्कार. मकरन सर, तुम्ही या ना सर, आत या, बसा. हे घ्या सर. या जेवायला या. जेवायला? अहो, पूजेचा महाप्रसाद खाऊनच इतका तृप्त झालोय की जिभेवर रेंगाळणारी चव अजून 2 दिवस तरी जाणार नाही. वा, काय खिचडी बनवली होती, अप्रतिम. आमचे साहेब पण एकदम खुश झाले आणि त्यांनी लगेच तुमच्या नावाचा चेक बनवला. म्हणाले आत्ताच्या आत्ता नेऊन दे. आणि तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट दिल्याबद्दल त्यांनी माझंही कौतुक केलं. खरंच मॅडम, ह्या सगळ्याचं श्रेय तुम्हालाच जातं. फक्त मला नाही सर, आम्हाला. खरी गोष्ट हे, हा घ्या, हा चेक. आजच्या ऑर्डरचं पेमेंट आहे. थँक्यू सर.
आमचे बरेच उपक्रम असतात. त्या सगळ्या ठिकाणच्या केटरिंगची ऑर्डर तुम्हालाच द्यायची असं ठरलंय. आणि त्याच्या ऍडव्हान्स रकमेचा हा चेक. काय ऍडव्हान्स? हो. या. आई बाबा, थँक्यू सर. तुमचे खूप खूप आभार. हो नाही मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या मनानं झालं गेलं सगळं विसरून आमच्या आयत्या वेळेस कामाला आलात, त्याबद्दल तुमचेच आभार मानायला हवे. खरंच तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणूनच माणुसकी जिवंत आहे या जगात. बरं, मी आता जरा घाईत आहे, येतो मी. आई, देवाने आपली परीक्षा घेतली आणि एका क्षणात सगळ्या समस्या सोडवल्या ना. गेट तर बंद आहे. आत लाईट पण बंद आहेत, कोणी दिसत पण नाहीये. कुठे गेले असते? आशू, ए आई थांब, हात दे. सोड आता. हा सोडला. दार बंद आहे. कागद कसला लावला दारावर? आशू, हा आशू हात दे, हात दे. हे घर बंद करून गेले कुठे सगळेजण? तू फोन कर काव्याला. दिवे बंद आहेत, दाराला कागद लावलाय. काय झालं असेल? आई फोन आतमध्येच वाजतोय. म्हणजे काव्याला आतमध्येच आहे. हो. काव्या, काव्या तू आत आहेस? कळलंय ना आता ती आत आहे. फोन ठेव. चल चल बंद. दाखवायचं. काव्या, काव्या तू आत आहेस ना? काव्या मला माहितीये तू आत आहेस. आई, बरं मी आहे. आई, आशू तुम्ही इथे? गेट उघड. तुम्ही इथे कशा काय आता? अगं केव्हाचे फोन करते तुला, फोन का नाही घेत आहेस? आणि घरातले सगळे दिवे. आई हे बघ, ऐक माझं. काय आई? आशू, आई, आई, काय हे? घराला कुलूप लावून अंगणात का मुक्काम ठोकलाय तुम्ही? काव्या, चल आपण आज जाऊन बोलू. आई, 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 आई. काय आहे तू? अगं घराला इथं टाळं लावलंय, हे सामान असं बाहेर आणून टाकलंय. काव्या बोल काहीतरी, उत्तर दे माझ्या प्रश्नांची. अगं ह्याला काय समजायचं मी? मीनाक्षीताई, हो काय आहे? महानगरपालिकेचा टॅक्स भरला नाही म्हणून घरावर जप्ती आहे.
तुला टेम्पो चालवता येतो हे माहित नव्हतं मला. अगं मला तरी कुठे माहित होतं. पण आता पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतोस ना, तसंच काहीतरी झालं माझं. खरं आहे तुझं. आज ना सगळं छान घडतंय. आता फक्त अक्काईच्या घरावर आलेली जप्ती उठायला. ती माझ्या मनातलं बोललीस बघ. जप्ती उठेल अंजली, लवकरच उठेल. आज ना तुझी खूप मदत झाली आहे प्रीतम. तुझ्यामुळेच मला अक्काईकडे सगळं सामान वेळेत पोहोचवता आलं, नाहीतर खूप गोंधळ झाला. नाही का अंजली, अगं या सगळ्यात माझं काहीही नाही खरंच. जिच्यासोबत जीवाला जीव लावणारी तुझ्यासारखी बहीण असेल, तिचं कोणी काय वाकडं करू शकतंय. खरं आहे तुझं. प्रीतम, तो टेम्पो ड्रायव्हर ज्या पद्धतीने बोलत होता ना, ते मला खूप विचित्र वाटलं. त्याला तिथे कोणी थांबायला सांगितलंय हे आपल्याला कळायलाच हवं. आय नो दिस वॉज अ लाईफ थ्रेट टू अवर फॅमिली. आपण शोधून काढूच अंजली. मला वाटतंय ना हे सगळं ती श्रेष्ठा. नाही, मला काही ऐकायचं नाही. तो टेम्पो ठरलेल्या ठिकाणी पोचू द्यायचा नाही बजावलं होतं ना मी तुम्हाला. मग तरी कसा पोचला तो? त्यासाठी तुम्ही मागितले तितके पैसे दिले होते तुमच्या ड्रायव्हरला, दिले होते की नाही? मग पैसे घेऊन सुद्धा इतकं साधं काम नाही करतायत तुमच्या माणसाला. अशी मूर्ख माणसं ठेवता कशाला? ते काही तुम्ही मला सांगू नका. मला माझे सगळे पैसे परत हवेत. विश्वास हो, इतकी चांगली संधी घालवलीत तुम्ही. नाही, तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नाही. बघा आता तुमचा बिझनेस कसा बंद पाडते ते. नॉनसेन्स. सगळी सूत्र आता मला माझ्याच हातात घ्यावी लागतील. काव्या, तू ऑर्डर पूर्ण करून पैसे मिळवलेस, पण मी तुला घर मिळू देणार नाही. हे पैसे पालिकेच्या ऑफिसमध्ये पोचूच देणार नाही. बघ, घरावर जप्ती आली. काय हो मीनाक्षी ताई, माझ्या मुलीच्या आयुष्यात एवढी उलथापालथ झाली, तुम्हाला मला सांगावंसही नाही वाटलं. जावई बापू, ही विश्वजितराव कुठे आहेत? मला आता बोलायचंय त्यांच्याशी. कुठे आहेत विश्वजितराव? एक मिनिट. काय चाललंय मीनाक्षी? काय झालंय ते मी सांगते ना. माझ्या मुलीचं सबंध जग इकडचं तिकडे करून ठेवलं तू. वाटलं होतं तुम्ही चांगली माणसं, तुमच्या घरात चुकाने राहील ती. कसलं काय? डोक्यावरचं चप्पर घालवलं तुम्ही तिच्या. फसवलं तुम्ही आम्हाला. आई, अगं वाटेल ते काय बोलतेस तू? तू मध्ये बोलू नको. गप्प बस. काय हो मीनाक्षी ताई, काय म्हणालेला? काव्याला मी माझ्या मुलीसारखं सांभाळेन हे असं रस्त्यावर आणून दिलं. आणि तुमचा मुलगा कुठे आहे? विश्वजितराव कुठे आहे? हे संस्कार केले तुम्ही त्यांच्यावर? हा असा रस्त्यावर संसार. शी. आणि हे सगळं होताना तुम्ही मुकाट बघत कशा बसला? तो सुनंदाताई, तुम्ही जरा ऐकून घ्याल का? हे बघा, या घराला टाळं लागलंय, पण लवकरच आम्ही पैसे भरणार आहोत. अहो, जप्ती आली आहे तुमच्या घरावर. जप्ती कळतंय का तुम्हाला?
लोक भिकेला लागताना पाहिलेत मी. तुम्ही काय सांगताय मला? आई अगं बास, किती बोलशील बास. मी बोलणार. मला जावई बापूंना भेटायचंय. जाब विचारायचंय त्यांना.